तुम्ही कधी हॉटेलमध्ये शंकरपाळी खाल्ली आहे का हो मंडळी? खाल्ली असेल ना तर मला कमेंट करून सांगा. घरी तशी बनवायला जमते का? आपण खूपदा प्रयत्न करतो, सगळं प्रमाण व्यवस्थित घेतो, पण तशी शंकरपाळी काही आपल्याच्याने बनत नाही. आज तुम्हाला हॉटेलवाल्यांचं सिक्रेट तर सांगणारच आहे. काही अशा टिप्स सांगणार आहे ना, जेणेकरून ह्या शंकरपाळ्या परफेक्ट तर होतातच, पण अजिबात तेलकट होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं असतं दिवाळी फराळ म्हटलं की तेलकटपणा हा आलाच, पण ह्या शंकरपाळ्या अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही बघू शकता. तर अशी आजची ही रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं मंडळी, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची आपली जी रेसिपी आहे ना, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची तर आहेच. आज आपण इथे तूप गरम करून न घेता किंवा पाण्याचा वापर न करता ही खमंग खुसखुशीत शंकरपाळी बनवतो आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, ते सुद्धा मला कमेंट करून अवश्य कळवायचं आहे. तर चला, तुम्ही बघू शकता ह्या शंकरपाळ्या काय परफेक्ट आलेल्या आहेत. अगदी हाताने याचा चुरा होतो, यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की आजची ही रेसिपी किती परफेक्ट आहे. तर चला, उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्हाला वजनी प्रमाण सांगणार आहे, वाटीचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, का तर सगळ्या खूप लहान लहान छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. तर इथं मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. 2 अर्धा किलोचे हे पॅकेट आहे. तर आपण इथं आता पिठी साखर घेतलेली आहे. तर इथं मी साधी जी साखर आहे त्याचीच पिठी साखर तयार करून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी साखर ही दळून घेतली होती. सुरुवातीला ज्यावेळेस मी दळून घेतली त्यावेळेससुद्धा मी ही साखर मोजून घेतली होती, पण पुन्हा जी आपण पिठी साखर तयार केली त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे इथं मी पुन्हा हे वाटीने मोजून घेतलेलं आहे, का तर शंकरपाळीला प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे मंडळी. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. शंकरपाळी प्रमाण व्यवस्थित घेऊन जर बनवली तरच ती परफेक्ट जुळून येते. अंदाजपंचे शंकरपाळी परफेक्ट होत नाही. इथे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची टिप्स, साखर अगदी व्यवस्थित अशी असली पाहिजे, अगदी बारीक करून घ्यायची. जरी तुम्ही घरी मिक्सरमध्ये बारीक करून घेत असाल तरी ती छान बारीक असली पाहिजे. वजनी प्रमाणामध्ये ही 1/2 किलोपेक्षा थोडीशी कमी साखर आहे. तर इथं ही साखर आणि तूप व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तूप जे आहे ते 150 ग्रॅमच्या आसपास हे तूप आहे. वाटीने म्हणाल तर 1.5 वाटी साखर आणि 1 वाटीला थोडंसं कमी आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्तचं हे तूप आहे. कोणालाही हे प्रमाण अगदी सहज जमेल अशा पद्धतीचं हे प्रमाण आहे. त्यामुळे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हे प्रमाण मी लिहून देणार आहे. तर लक्षात ठेवा, आपण 1.5 वाटी साखर घातलेली आहे. त्यानंतर इथं अर्ध्या वाटीपेक्षा अगदी थोडंसं जास्तीचं तूप घातलेलं आहे. त्याच वाटीनं 1 वाटी भरून इथं मी दूध घातलेलं आहे. तर आज ह्या शंकरपाळ्या आपण पाणी न घालता दुधाचा वापर करून बनवतो आहे. त्यामुळे ह्या शंकरपाळ्या खूप जास्त भारी बनवून तयार होतात मंडळी. तर हे बघा, हे संपूर्ण जिन्नस मी एकजीव करून घेतलेले आहेत, मस्त फेटून घेतलेले आहेत. हे तुम्ही जितकं छान फेटून घ्याल ना शंकरपाळ्या, तेवढ्या हलक्या फुलक्या बनवून तयार होतात. तर हे बघा, तर इथं मी एका बाउलमध्ये हा मैदा काढून घेतला होता. तर मैदा हा चाळून घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणाल की ताई, हा मैदा आपण पॅकेटचा छान मैदा आहे तरीसुद्धा चाळून का घ्यायचा? तर चाळून घेण्याचं कारण असं की मैदा आपण चाळून घेतला की मैदा हा हलका होतो, त्यामुळे चाळून घ्यायचा. गोडाचा कोणताही पदार्थ करत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ जर घातलं तर त्या पदार्थाची जी चव आहे ती छान अशी उभरून येते. त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. घट्टसर आपल्याला हे मळायचं नाही, अगदी हलवार हाताने हे पीठ आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडा थोडा हा मैदा घालून 2 स्टेपमध्ये हा मैदा घातला आणि हे पीठ अशा पद्धतीने मी जुळवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, होता होईल तेवढं हे एकत्रित हे पीठ करायचं. खूप जास्त याला रगडून वगैरे मळून नाही घ्यायचं, फक्त जुळवून घ्यायचं आहे हे पीठ, ज्यामुळे याला छान असे पदर सुटतात. खूपदा आपण घडी घालून अशा पद्धतीने जी शंकरपाळीला लेअर पडण्यासाठी पोळी बनवतो. तर आज आपण तशी पद्धत न करता इथे हे पीठ जे आहे हे आपल्याला फक्त जुळवून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला याला मळत बसायचं नाही. नेहमीचं जे आपलं चपातीचं पीठ असतं त्यापेक्षा हे पीठ जे आहे ते घट्ट मळायचं, हे लक्षात ठेवा. पीठ जर पातळ झालं तर शंकरपाळी कडक होते, ना की खुसखुशीत.
तर कडक जे आहे, जी आपली शेव असते त्या पद्धतीने शंकरपाळी होते. चवीला छान लागते, पण ती कडक होते. आणि शंकरपाळी आपल्याला बिस्किटासारखी खुसखुशीत हवी आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे पीठ आहे ते आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे हे पीठ मी व्यवस्थित असं जुळवून घेतलेलं आहे. तर यासाठी मला 1 किलोपेक्षा अगदी थोडासा कमी हा मैदा लागलेला आहे. मैद्याच्या क्वालिटीवर आहे की आपल्याला मैदा किती लागणार आहे. तर इथे बघा, हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तर तुम्हाला 1 किलोही मैदा लागू शकतो किंवा त्यापेक्षा कमी देखील लागू शकतो. त्यामुळे तूप, साखर आणि दुधाचं प्रमाण अगदी व्यवस्थित असलं ना, तर मैद्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. पण हे जे 3 जिन्नस आहे यांचं जे प्रमाण आहे हेच प्रमाण तुम्ही वापरायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ना, मी याचा एक उंडा करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला असा पातळसर लाटून घ्यायचा आहे. आपली जी भाकरी असते ना, तर भाकरीपेक्षा अगदी थोडंसं जाडसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड ठेवायचं नाही. खूप जास्त जर जाड ठेवलं तर शंकरपाळी आतून कच्ची राहते, ज्यामुळे ती थंड झाल्याच्या नंतर मऊ पडण्याची शक्यता असते. किंवा यामध्ये जे तूप आहे आणि जे तेलामध्ये आपण जे तळतो त्यामुळे ही शंकरपाळी अतिशय तेलकट होते आणि खूप जास्त मऊ पडते. त्यामुळे असं होऊ नये. त्यामुळे शंकरपाळी फार जास्त जाड करायची नाही, मध्यम जाड करायची. प्रमाण आपण जे दूध, साखरेचं, तुपाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण व्यवस्थित असलं की शंकरपाळी पातळ जरी असले तरी त्याला खूप छान पदर सुटतात, खुसखुशीत होते. हे नेहमी लक्षात ठेवा. जाड शंकरपाळी केली तर ती मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ देखील नको. तर आता इथं ही शंकरपाळी मी नेहमी आपण जी शंकरपाळी कट करतो ना, अगदी त्याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं असेल ना, तर तुम्ही काय करू शकता ना, याचे थोडेसे पातळ पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे लहान मुलांच्या हातामध्ये आपल्याला द्यायला येतात. तर इथे बघू शकता, अगदी व्यवस्थित अशा ह्या शंकरपाळ्या मी मस्त अशा बनवून घेतलेल्या आहेत. आता याच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे. तर इथं मी 2 टप्प्यामध्ये शंकरपाळ्या तयार करून घेतल्या होत्या. सुरुवातीला अर्ध्या उंड्याच्या शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या. त्यानंतर त्या शंकरपाळ्या मी तळून घेणार आहे आणि त्यानंतर उरलेल्या शंकरपाळ्या मी पुन्हा बनवून घेणार आहे. सगळ्या शंकरपाळ्या तुम्ही जर एकत्र बनवून घेतल्या तर त्या काय होऊ शकतं, थोड्याशा सुकू शकतात, ज्यामुळे त्या शंकरपाळ्यांना व्यवस्थित असे लेअर पडणार आहे. त्यामुळे काय करायचं ना, झाकून ठेवायचं, 2-3 बॅच तळून घ्यायच्या आणि त्यानंतर पुन्हा शंकरपाळ्या बनवायच्या. अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकता. तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये सगळ्या शंकरपाळ्या एकट्ठीच कट करून ठेवू नका. तर इथं मी काय केलं, सुरुवातीला तेल छान गरम केलं, त्यानंतर गॅस बारीक केला. तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या शंकरपाळ्या सोडायच्या. त्यानंतर व्यवस्थित असं हे चमच्याने हलवायचं. ह्याला झाऱ्या लावायचं नाही, हे लक्षात ठेवा. झाऱ्या लावल्याने सुद्धा शंकरपाळ्या तुटतात, ज्यामुळे तेल देखील खराब होतं आणि शंकरपाळ्या तेलात विरघळण्याची सुद्धा शक्यता असते. शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला मॅक्सिमम 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. आपण शंकरपाळ्या खूप जास्त जाड ठेवलेले नाही, मध्यम ठेवलेले आहेत. त्यामुळे 4 ते 5 मिनिटामध्ये शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी तळून तयार होते. मस्त याला बदामी रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, ते सुद्धा मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही रेसिपी बघता, पण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना तेच तुम्ही सांगत नाही, जेणेकरून मला समजत नाही की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही. तर याच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेतल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर या शंकरपाळ्यांना रंग आलेला आहे. आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.